आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या या या. यो तुमच्यासाठी खास महाल. आवडलं नाही? आवडलं नाही वय दुसरं दाखवू नाही म्हणजे बघायचं असेल तर बघून या दुसरा. कसं आहे मामा, तुम्हाला ना गावात आता कोणी उभं करणार नाही का? ते मी आईसाहेबांनी शब्द दिलाय ना म्हणून तुम्हाला मदत तरी करतोय. नाही नाही, लय उपकार झालं बारक्या. तू आम्हाला हे छप्पर दिलंस, धन्यवाद. उर्वशे, नीट बघून घे घर. घर याला घर म्हणतात? उकिऱ्यावर आल्यासारखं वाटतंय. घ्या 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 मॅडम, आवडलंच नाही वाटतं घर. नाही मी एक काम करतो, म्या का नाही आईसाहेबांनी फोन करून सांगतो का मामीला घर आवडलंच नाही. अरे बारक्या, डायरेक्ट ताईला कशाला फोन करतोयस तू? त्याची काही गरज आहे का? हा, हिला सवय नाही रे अशा गोष्टींची. ऍडजस्ट व्हायला वेळ लागल. आपण ती होईल बरं का ऍडजस्ट होईल ना. आवाज तिकडे बेडूक 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 तिकडे तिकडे हो तिकडे ते बाथरूम पाशी बेडूक आहे. कुठं बोलतात काय मामी, खोटं बी बोलायला लागला वय तुम्ही. मामा घरात का नाही बाथरूमच नाही बघ. मग ते आतमध्ये ते मोरी मोरी म्हणतात त्याला. मोरी म्हणजे माहितीये? नाही नसेलच माहिती. मोरी म्हणजे कसं असतं माहितीये मामी? एकदम असं खुलं असतं, खुला मामला, ओपनिंग, सगळं ओपन मध्ये. अरे मामा ते मोरीवर ना आठवलं का एक मन बी आहे बघ आपल्याकडं, का आपलीच मोरी. आणि अरे गप के जरा गप. गप बसलो असतो रे, गप बसलो असतो, पण मामींचीच सवय आहे ना मनी म्हणायची, म्हणून सांगत होतो. तुम्हाला सांगते, तुमच्या बहिणीने इथं मुद्दाम पाठवले आपल्याला हाल करायला. आणि ती अक्षरा. अक्षरा नाही हो, अक्षरा नाही, लक्ष्मी नाव आहे तिचं. बेडकी पाळी आहे ती. नाही ते आजूबाजूला किड फिरतात ना पावसाळ्याचं किड फिरतात आजूबाजूला, म्हणून पाळली ती. लक्ष्मी नाव आहे तिचं, पाळीव बेडकी. तुम्ही काय बी करा पण मी इथं राहणार नाही. का हो? का राहणार नाही? का राहणार नाही? त्या कामिनीला साथ देताना लय मजा येत होती ना. तू र मामा सुंदरला एवढा त्रास देत होतास तेव्हा लय मजा येत होती ना तुला. ग बस. सुंदर, आईसाहेब, वहिनी हे समजा इथंच राहत होते ना. अरे त्यांना एवढा त्रास भोगायला लावलाय ना तुम्ही, एवढं केल्यानंतर तुम्हाला कोणी उभं बी केलं नसतं. आईसाहेब लय मोठ्या मनाचे आहेत ना, म्हणून तुम्हाला राहायला छप्पर तरी दिलंय. आणि कसं आहे ना मामा, तुमच्या गरजांना कधी संपणारच नाहीत बघ. अरे तुम्हाला ताजमहल दिला ना तरी बी तो छोटाच असणार आहे तुमच्यासाठी. नाही एक काम करा, थांब, ही चावी घे. तुम्हाला इथं राहायचं तर राहा, नाहीतर निघून जा, मला काही फरक पडत नाही. यो दीड जमिनीचा आता ह्यो शिकवणार आपल्याला. उर्वशी नको त्याच्या मागत जाऊस. आपली वेळ खराब आहे ना, म्हणून सगळ्याशी वागायला लागलेत आपल्याशी. नाही नाही ती लोक उड्या मारायला लागलेत आपल्या पुढं. आता थोडे दिवस ऍडजस्ट कर. आपली वेळ आली का नाही, प्रत्येकाला त्याची जागा दाखवतो. कार्यक्रमच करतो एकेकाचा. अक्षरा, आई कुठे आहेत? अहो येतच असतील आता.
ही काय आलीये, आई बी आलीये आणि आईनी पेज बी आणलीये. आई काल मी समधी पेज खाल्ली ना. तर तुला भरवणारी डॉक्टरीन बी तशीच आहे ना. आज बी संपवायची. होय होय, पर काल तुम्ही जसं बोललात ना तसं पुण्यांदा बोलायचं नाही. नाही रे म्हणणार लेकरा, कुठं बी जाणार नाही मी. हे घ्या अक्षर. आई साहेब, हो काल कसं करत होतं तोंड? हो हो, नाही पेट नाही पेट. काय कसं वाटतंय आता? बरं वाटतंय आता. डॉक्टर साहेब, मी घरी कधी जाणार? सांगतो एक मिनिट. नागपूरला कॉलेजमध्ये असताना आम्हा मित्रांमध्ये कोणी जर अरे काल मी एक कविता केली असं म्हटलं, मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. सुंदरची प्रोग्रेस रिपोर्ट खूप छान आहे. धन्यवाद डॉक्टर. आई काय म्हणाले डॉक्टर? अगं डॉक्टर म्हणले का 2-3 दिवसात सुंदर घरी येईल. अक्षरा आता तू घरी जा ना, आराम कर, दमली असशील. बारक्या थांबल इकडे. आई मी थांबू प्लीज? बर ठीक आहे, चल. ए भावा, ए उठ उठ उठ. आज कर आपण मोबाईल मध्ये पिक्चर बघू. सर ए नाही नाही नाही, इथं मला एकट्याला झोपायचं आहे. इथं फक्त एकच माणूस मावतोय बघ. कसं नाही मावत? सर तिकडे तिकडे. अरे बारक्या काय किती मस्ती करतोय. पेशंट आहे ना मग तो. आणि चल आता घरला. त्याच्याजवळ अक्षरा थांबणार आहे. काय झालं? नाही काय नाही. त्रास नाही होत ना?
अहो बोल. लय झालं आता. अश्विन कवा सुटणार ते बी बघा. ठीक आहे मी बोलतो. ठेव फोन. आवडला? लय मस्त आहे. पर आता पण काय अजून? पेज मिळेल का? हो मिळेल की. आधी हे संपव. सावकाश सावकाश. तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. कुठवर पोचलेत ग? आत्ताच फोन आला होता, येतीलच इतक्यात. आपण तयारीत राहूया. वय वय लई आनंद झालाय बघ मला. आज सुंदर, अक्षरा, वहिनी समधे परत येत आहेत. आज खरी सूर्यवंशीची दिवाळी हाय. चला मग आणायचे का फटाके? आणखी हे आत्या आले वाटतं. अगं बाई, चल चल ग शरू. आलं ग माझं लेकरू. आज घरानं मोकळा श्वास घेतलाय. खरंच जीवात जीव आला तुला बघून. आत्या मला बी लय आनंद झाला बघा. नाहीतर ते दवाखान्यात कोंडून घेणं आणि मिळमिळीत खाणं. हो आणि अंगातली काटा आहे ना, तांबडा पांढरा रस्ता खाल्याशिवाय निघणारच नाही बघा. अरे मग काय डोंगर फोडायला लागतोय वय. आत्ता बनवते बघ तुझ्या आवडीचा रसा. चल ताई, हा जिजूंना ओवाळून घे. हो. हे भावा, नुसता चेहरा उजळून नाही चालायचा. त्या तपकात काहीतरी रुपया टाक. काय रे बारक्या, आपल्या घरची लक्ष्मी हाय अक्षरा. तिला आपण काय देणार, तीच आपल्याला देत असते. आई काहीच द्यायची गरज नाहीये. त्यांची तब्येत कायम ठणठणीत राहू देत बस. बाकी मला काही नको. तुम्ही बी अशा ठणठणीत राहा. बरं चला सगळ्यांनी तोंड गोड करा. हा शरू.
भावा वहिनींना द्यायला तुझ्याकडे एक गोष्ट आहे. काय? तुझं प्रेम. अरे आत्ता चान्स आहे, बोलून टाक. अरे आता? हा अरे बोलून टाक, काय नाही होत. अरे बोल रे. बस एक मिनिट बस. ठीक आहात ना? काही लागलं तरी मला आवाज द्या. इथून अजिबात उठायचं नाही आता. पूर्ण विश्रांती घ्यायची, कळलं? जखम आहे, पायावर भर देऊन चालणार नाहीये. अहो तुम्ही ऐकता ना मी काय बोलतेय? कुठे लक्ष आहे तुमचं? ऐकलत ना मी काय सांगितलं ते? काही लागलं तर मला आवाज द्या पहिले. मी इथे आईंच्या रूम मध्येच आहे. अजिबात हलगर्जीपणा करू नका आता. पूर्ण विश्रांती घ्यायची तुम्हाला. मी आहे बाजूला. ऐका, तुम्ही इथंच थांबलात तरी चालेल ह्या खोलीत. म्हणजे तुमची काय हरकत नसेल तर. मला कशाला काय हरकत असते, पण तुमच्यातला हा जो काही अवघडलेपणा आहे ना, तो अजून पूर्ण गेलेला नाहीये. तो जेव्हा पूर्ण जाईल ना, तेव्हा मी येईन परत या खोलीत राहायला. तुम्ही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, काही हरकत नाही. काही लागलं तर मी आहे. अरे देवा, विसरलीच. काय होत आहे? काय विसरलात? अहो खास सुंदरसाठी खीर बनवायला घेतलीये. त्याला एलची टाकलेली खीर आवडते आणि नेमकी एलची टाकायलाच विसरले. खरं सांगू का ताई, अगदी यशोदा बनवून सुंदरचा सांभाळ केला आहे तुम्ही. माझ्यापेक्षा त्याच्या आवडीनिवडी तुम्हाला जास्त ठाऊक. त्याच्या लहानपणापासून मी बाहेरच्या कामातच गुंतलेली असायचे, पण त्याची समधी काळजी तुम्हीच कायम घेतली. वहिनी, तू म्हणतेस एवढं मी लई काही केलं नाही बघ मी सुंदरसाठी. अगं सुंदर भाचा आहे माझा. आणि खरं सांगू का, पोटच्या पोरीने बी एवढं प्रेम आणि माया दिली नाही मला, तेवढं सुंदरने प्रेम आणि आदर दिलाय. निस्ता भाचा नाही तर लाडकं लेकरू आहे माझं ते. ताई, कामिनीची लई काळजी लागून राहिली. ती कशीही वागली तरी या घरची लेक आहे ती. वहिनी, मला काळजी नाही, वाईट वाटतं ग. पोटच्या पोरीवर संस्कार करण्यात आई म्हणून मीच कुठंतरी कमी पडले बघ. आणि ही सल कायम राहील माझ्या मनात. ताई, असं काय बी मनात आणू नका तुम्ही. यात तुमचा काय बी दोष नाहीये आणि तुम्ही कुठं कमी बी पडला नाहीये. आई, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतात का? मी परत येते. अगं नाही ग, मला सांग, सुंदरला काही हवं होतं का ग? नाही, यांना काही नकोय. खरं तर
मलाच तुम्हाला काही विचारायचं होतं. अगं मग विचार की. आई, काही दिवस मी तुमच्याच खोलीत राहिले तर चालेल? अक्षरा, तुझा अवघडले पण कळतंय आम्हाला. आम्हाला माहिती तुझ्या मनात आता काय चाललंय ते. सुंदरला अधिक अवघडल्यावानी वाटू नये म्हणूनच तुला माझ्या बरोबर राहायचंय ना. मग पण अक्षरा, एवढा अवघडून राहू नकस. आना इतकी काळजी बी करू नकोस. समद ठीक होणार आहे बघ. होय, मला खात्री आहे सगळं नीट होईल. आणि मी एक दिवस यांचं प्रेम नक्की मिळवेन.